पुढची बातमी पाहूया। प्रत्येक मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुंबईकरांनो, मुंबईमध्ये पावसाचा जोर आता कमालीचा वाढलाय। मुंबईमध्ये पाऊस सुरू आहेच, पण सोसाट्याचे वारेही वाहत आहेत आणि आता वाऱ्याचा वेग आणखी वाढलाय। ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागलेत, त्यामुळे लोकांनी विनाकारण जीव धोक्यात घालू नये। झाडं पडण्याचा, पत्रे उडण्याची शक्यता आहे। घरातच थांबा। समुद्र किनारे, धबधबे या ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालू नका असं आवाहन आहे। कारण का मुख्यमंत्र्यांनी देखील काही वेळापूर्वी विधानसभेत बोलताना सांगितलं की सोसाट्याचे वारे आज वाहणार आहेत, त्यामुळे घराबाहेर पडून कुठेही स्वतःचा जीव धोक्यात घालू नका। पाऊस तुमच्या परिसरात नेमका किती आहे, कुठे पाणी साचलंय, या सगळ्याचे अपडेट्स तुम्ही एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहू शकता। पाऊस किती पडतोय याचा अंदाज घेण्यासाठी कृपया घराबाहेर पडू नका। घरात रहा, सुरक्षित रहा, हेच आवाहन आहे। तर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईमध्ये सोसाट्याचे वारे वाहत आहेत, तसा इशाराही देण्यात आलाय। मरीन ड्राईव्ह परिसरातून आमची प्रतिनिधी नम्रता दुबे हिने आढावा घेतलाय, आपण पाहूया। मुंबईत आता सध्या खूप वारा आपल्याला दिसत आहे। 60-70 किलोमीटर्स प्रति आवर जे आहे त्यावर ही वारा सुटत आहे आणि इथे मुंबई पोलीस सतत मरीन ड्राईव्हवर लोकांना इथून जायला सांगत आहे, कारण की हायटाईडचा वेळ जे आहे ते जवळ येत आहे आणि वारा जे आहे ती पण सतत चालत आहे। आपण इथे पाहू शकता मुंबई पोलीसचे जे कर्मचारी आहेत ते तिथे। सर, काय म्हणणार, कधीपासून तुम्ही लोकांना सांगताय जायला पण ते ऐकत नाही मॅडम? त्यांना पाऊस म्हणजे इथं मजा वाटते, त्यामुळे इथे येऊन बघतात, मग थोडंसं त्यांना बाजू केलं जातं। तुम्ही म्हणाले त्यांना साईडला हो, तरी पण नाही जात? हो, नाही ऐकत आहे। वाऱ्याचा खूप इथे त्रास होतोय, मी बघितलं तिथे झाड पण पडलं तरी पण नाही ऐकत। नाही ऐकत त्यांना। इथं तर पाऊस म्हणजे त्यांना मजा वाटते, त्यामुळे इथे येऊन ते एन्जॉय करतात। पण आमचं काम आहे त्यांना थोडं बाहेर काढणं, साईड काढणं, सुरक्षित येणं, बस। मुंबई पोलीसची टीम इथे आहे आणि वारा खूप जोरात आहे आणि परिस्थिती बघा छत्रीची आणि इथे वाऱ्याची। झाड जे आहेत ते त्याची जे लीफ आहेत ते खाली पडत आहेत आणि सध्या मरीन ड्राईव्हवर 70 to 80 किलोमीटर्स प्रति आवरची जी वारा आहे ती सुटत आहे आणि लोकांना इथून साईडला व्हायला सांगत आहेत, पण लोक ऐकत नाही आहे। ही परिस्थिती आहे मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरची। आज हवामान खात्याने रेड अलर्ट घोषित केलेला आहे, तरीही लोक ऐकत नाही आहे। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह मी नम्रता दुबे, एबीपी माझा, मुंबई। तर मुंबईमध्ये सध्या मुसळधार पावसासह सोसाट्याचे वारे वाहत आहेत। अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड आहे की त्यामुळे झाडं किंवा फांद्या कोसळण्याचा धोका वाढला असून नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडणं टाळावं आणि विशेषतः झाडांच्या खाली वाहनं उभी करू नयेत किंवा स्वतःही झाडांच्या खाली आसरा घेऊ नये, थांबू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। मुंबईमध्ये पावसासोबतच आता जोरदार वाऱ्याचं संकटही अधिक तीव्र होताना दिसतंय। आढावा घेतलाय ईशान देशमुख यांनी। मुंबईमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, त्याचसोबत जोरदार वारा देखील या मुंबईच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा हे समीकरण सध्या मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या मी जुहू मधल्या उच्चभू भागामध्ये आहे। आपण बघू शकतो कशा प्रकारे संपूर्णपणे इकडे जे झाडं आहेत ते वाऱ्याच्या वेगाने हलत आहे, त्यामुळे कुठेतरी धोकादायक परिस्थिती ही बनत चालली आहे। एवढा वारा आहे की कोणतंही झाड कोणत्याही क्षणी पडू शकतं, अशी स्थिती सध्या आपल्याला या जुहू परिसरामध्ये पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पावसामुळे संपूर्णपणे रस्त्यावरती आता पाणी साचायला देखील सुरुवात झाली आहे। त्यामुळे वारा आणि मुसळधार पाऊस असं समीकरण सध्या आपल्याला या जुहू परिसरामध्ये पाहायला मिळतंय। त्याचसोबत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे प्रशासनाकडून, त्याचसोबत महानगरपालिकेकडून वारंवार की जर घराबाहेर पडायचं असेल, कोणतं काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा पडू नका। कारण काय कुठेतरी या वातावरणामध्ये जर नागरिक बाहेर पडले तर त्यांच्या जीवाशी खेळणं राहील असं देखील सांगितण्यात येतंय। त्यामुळे महानगरपालिकेच्या डिझास्टर मॅनेजमेंटकडून संपूर्णपणे या स्थितीचा आढावा घेतला जातोय। त्याचसोबत संपूर्णपणे ही जी परिस्थिती आहे ती देखील पाहिली जाते आणि सध्या आपण बघू शकतो वारा देखील मोठ्या प्रमाणावरती सुटलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसऱ्या बाजूला आता नदीचं स्वरूप सध्या या रस्त्याला येताना पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी हा वारं आणि पावसाचं समीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन धर्मेंद्र पांडेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई।